नमस्कार, जानूज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी पालकाची भजी बनवणार आहे। या पद्धतीने पालकाची भजी बनवली तर भजी अजिबात तेलकट होत नाहीत। वरून एकदम कुरकुरीत आणि आतून जाळीदार अशी एकदम मस्त भजी बनवून तयार होतात। खाण्यासाठी तर खूपच टेस्टी लागतात। तर चला मग पालकाची भजी कशी बनवायची ते पाहूयात। त्याआधी जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। पालकाची भजी बनवण्यासाठी येथे पालक स्वच्छ धुवून चिरून घेतलेला आहे। त्यानंतर येथे 1 कप बेसन पीठ घेतलेलं आहे, ते त्यामध्ये घालायचं आहे। त्यानंतर येथे 2 मिरच्या आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या बारीक करून घेतलेल्या आहेत, ते त्यामध्ये टाकायचं आहे। त्यानंतर पाव चमच्यापेक्षाही कमी हळद आणि पाव चमच्यापेक्षाही कमी लाल तिखट टाकायचं आहे। जर लाल तिखट आणि हळद जास्त प्रमाणात टाकले तर भजी लालसर होतात, त्यामुळे हळद आणि लाल मिरची पावडर टाकताना कमी प्रमाणात टाकायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये पाव चमचा ओवा तळहातावर घेऊन दोन्ही हाताच्या सहाय्याने चोळून त्यामध्ये टाकायचा आहे। असा चोळून टाकल्यामुळे ओव्याची छान टेस्ट भज्यांना येते, त्यामुळे अशा पद्धतीने ओवा त्यामध्ये टाकायचा आहे। आणि हे सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये थोडे थोडे पाणी घालून भज्याचं पीठ बनवून घ्यायचं आहे। तर इथे पहा, अशा पद्धतीने थोडे थोडे पाणी घालून भज्याचं पीठ बनवून घ्यायचं आहे। भज्याचं पीठ बनवताना ते मध्यम स्वरूपाचं बनवायचं आहे। जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, तर मध्यम स्वरूपाचं पीठ बनवायचं आहे। जर पातळ पीठ बनवले तर भजी चपटी होतात आणि घट्ट पीठ बनवले तर भजी निबार होतात, त्यामुळे भज्याचं पीठ बनवताना ते मध्यम स्वरूपाचं बनवायचं आहे। हाताने सोडता येतील भजी अशा पद्धतीने हे पीठ बनवायचं आहे। तर इथे पहा, हे भज्याचं पीठ बनवून तयार झालेलं आहे। आता त्यामध्ये छोटा पाव चमचा खाण्याचा सोडा टाकायचा आहे आणि पुन्हा हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने ते भज्याचं पीठ बनवून तयार झालेलं आहे। आता लगेचच पालकाची भजी बनवायला घेऊयात। तर भजी बनवण्यासाठी येथे कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। तर त्या कढईमध्ये भजी तळण्यासाठी सोडायचे आहेत। येथे तुम्ही पाहू शकता, हाताच्या सहाय्याने अशा पद्धतीने भजी तेलामध्ये सोडायची आहेत। भजी तळताना गॅस हा बारीक ठेवायचा आहे। बारीक गॅसवर भजी तळायची आहेत आणि खालच्या बाजूने भजी तळली गेली की भजी दुसऱ्या बाजूने तळून घ्यायची आहेत। दोन्ही बाजूने भजी छान तळून घ्यायची आहेत। तुम्ही येथे पाहू शकता, भजी ही छान दोन्ही बाजूने तळून झालेली आहेत। आणि आता ही भजी काढून घेऊयात आणि राहिलेले भजी तळून घेऊयात। तर येथे पाहू शकता तुम्ही किती मस्त असे क्रिस्पी भजी तयार होतात। ही भजी अजिबात तेलकट होत नाहीत आणि वरून कुरकुरीत आणि आतून जाळीदार अशी एकदम मस्त भजी तयार होतात। तर आता ही भजी आपण काढून घेऊयात आणि इथे तुम्ही पाहू शकता किती मस्त अशी भजी तयार झालेली आहेत। पाहताच क्षणी खावीशी वाटणारी ही पालकाची भजी करायला खूप सोपी आहेत आणि एकदम जाळीदार अशी भजी बनवून तयार झालेली आहेत आणि खाण्यासाठी तर खूपच टेस्टी लागतात। त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने भजी एकदा करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि अशाच प्रकारचे छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।